आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने 2016मध्ये लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्न करत या दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली, पण या दोघांचेही नाते फार काळ टिकले नाही. त्या दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. हे दोघे वेगळे झालेत हे कोणालाच माहीत नव्हतं. ज्यावेळी त्या अभिनेत्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली, त्यावेळी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आणि या दोघांचं घटस्फोट झाल्याचं समोर आलं. आता अनेक वर्षांनंतर या अभिनेत्रीनं या गोष्टीवर भाष्य केलंय. तिनं म्हटलंय की जेव्हा माझा घटस्फोट झाला त्यानंतर मग अचानक आपल्यात लख्ख प्रकाश पडतो. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. त्यावेळी आपल्याला जाणवतं की आपण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात राहू शकत नाही. याचं मला अजिबात दुःख वगैरे वाटत नाही. मला पश्चातापही होत नाही. कारण माझं बालपण हे एका वेगळ्या कुटुंबात झालं आहे. तिथे मी माझ्या घराची प्रमुख होते. मी माझ्या आईवडिलांना सांभाळत होते. अचानक एका वेगळ्या घरात गेल्यानंतर मला ते वातावरण अवघड गेलं. मला तिथे जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. मी प्रयत्न केला, पण काही काळाने मी सर्व गोष्टींचा त्याग केला. एका पॉइंटला मला ते जमणार नाही हे स्पष्ट दिसून आलं. मला त्या सर्व गोष्टींचा सामना का करायचा असा मी विचार केला. त्यामुळे मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा आईबाबांसोबत राहायला लागले. त्यावेळी मला समजलं की मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. मला तिकडे अनेक गोष्टी चुकल्यासारख्या वाटत होत्या, पण त्या घरी आल्यानंतर मला मिळाल्या. ही अभिनेत्री आहे पल्लवी पाटील. पल्लवीने संग्राम समयसोबत 2016मध्ये लग्नगाठ बांधली होती, पण त्यानंतर काही वर्षातच त्यांचा दोघांचा घटस्फोट झाला. पल्लवी पाटील हिला आपण रुंजी या मालिकेसाठी ओळखतो. यासोबतच तिला आपण बाप माणूस, अग्निहोत्र 2, वैदेही अशा मालिकांमध्ये पाहिलं आहे. तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.